नाही, एक लक्षात ठेवा, आमची महायुती आहे आणि त्याच्यामधला घटक पक्ष राष्ट्रवादी आहे. ते एक मोठे नेते त्या पक्षाचे आहेत आणि मला वाटतं शेवटी सिटिंग खासदार आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचा कन्सर्न असणारच आहे. परंतु मला वाटतं गोडसेही शिंदेसाहेबांच्या आदेशापुढे जातील असं वाटत नाही, जर का भुजबळांची उमेदवारी फायनल झाली असली तरी. परंतु मला असं वाटत नाही की अजून काही तशा प्रकारचा निर्णय झाला आहे. परंतु आम्ही महायुती म्हणून ज्या पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी ताकदीनं काम करू. माढा लोकसभाबाबत महायुती तिढा रणनीती रणजित सिंग नाईक निलंबकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहित कुटुंब नाराज. एक लक्षात ठेवा, एका ठिकाणी अनेक इच्छुक असतात, वेगवेगळे मतभेद असतात, परंतु महायुतीने ठरवलेलं आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होण्यासाठी सर्व मतभेद विसंवाद बाजूला ठेवून आम्ही एकत्रित लढणार आहोत. त्याच्यामुळे तिढा वगैरे काही आलं तरी ते मिटून आम्ही एकमुखानं काम करू. संजय राऊत पंतप्रधान यांना आणि अमित शहा यांना अघोरी मानले आहे. अघोरी नाही, संजय राऊत आता बेताल झालेला आहे आणि त्याच्यामुळे मूर्खपणासारखी त्याची बडबड सुरू आहे. याच्या पलीकडे काय बोलणार? मोदीसारख्या माणूस जो देशाला पुढं नेतो आहे त्यांच्याविषयी वक्तव्य काढत असेल तर मला वाटतं संजय राऊत बिघडलेला राऊत आता तुम्हाला दिवसागणिक दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.